नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा. आजचं लेक्चर नंबर 4 आहे चॅप्टर नंबर 2 मधलं. टॉपिक बुलियन अल्जेब्रा, सिम्प्लिफाय द बुलियन एक्सप्रेशन युजिंग बुलियन लॉ. आणि आज आपण या लेक्चरमध्ये हे 5 प्रॉब्लेम कव्हर अप करूया. y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट a कॉम्प्लिमेंट प्लस c ब्रॅकेट कंप्लीट ab कॉम्प्लिमेंट प्लस c कॉम्प्लिमेंट. प्रॉब्लेम नंबर 2, तसेच प्रॉब्लेम नंबर 3, तसेच प्रॉब्लेम नंबर 4 आणि तसंच प्रॉब्लेम नंबर 5. हे 5 प्रॉब्लेम आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. तर चला तर स्टार्ट करूया प्रॉब्लेम नंबर 1. तर प्रॉब्लेम नंबर 1 आहे, सिम्प्लिफाय करायचा आहे आपल्याला प्रॉब्लेम. एकदम सिंपल. y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट a कॉम्प्लिमेंट प्लस c अदर ब्रॅकेट a कॉम्प्लिमेंट b प्लस c बार. विद्यार्थी मित्रांनो, मी याच्या आधी एखादी फॉर्म्युल्याची जे लिस्ट आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आणि त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये दिलेलीच आहे. तर ते फॉर्म्युले तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे लेक्चर समजेल. आणि त्याच्यानंतर लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 2 बघितल्यावर ते फॉर्म्युले एका पेजवर म्हणजे फॉर्म्युल्याचे रजिस्टर तयार करा आणि त्याच्यामध्ये एकाने 40 हे प्रॉब्लेम सोडवताना हे फॉर्म्युले तुमच्या जवळ असू द्या, जेणेकरून तुमच्या अजून लक्षात राहील. तर बघा आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. बुलियन एक्सप्रेशनला सॉल्व्ह करायचा आपल्याला प्रॉब्लेम. तर सर्वात आधी घ्यायचं गिवन y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट a बार c अदर ब्रॅकेट a बार b प्लस c बार. तुम्ही काय करसाल, सिंपल या a ने याच्यासोबत मल्टिप्लाय करसाल पहिल्या स्टेपमध्ये. या a ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, a इंटू a बार झालं प्लस a इंटू c अदर ब्रॅकेट a बार b प्लस c बार. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच फॉर्म्युला आपल्याकडे a इंटू a बार जर असला, a इंटू a बार, तर a इंटू a बार म्हणजे होते 0. a इंटू a बार म्हणजे काय येते 0. तर याच्या जागी आपण काय लिहू शकता, 0 लिहू शकता. इथं झाला 0 प्लस ac, त्यानंतर आहे इथं a बार b बार प्लस c बार. आता 0 प्लस ac म्हणजे किती होणार, 0 प्लस ac ac होऊन जाईल. ac इन ब्रॅकेट a बार b बार प्लस c बार. नंतरच्या स्टेपमध्ये काय करायचं, या ac ने याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं. या ac ने याच्यासोबत काय करायचं, मल्टिप्लाय. तर बघा आता कसं येणार आहे, ac इंटू a बार b बार, तर इथे येणार आहे ac इंटू a बार b बार. त्याच्यानंतर ac इंटू c बार, तर इथे येणार आहे ac इंटू c बार. आता फॉर्म्युला काय म्हणते, a इंटू a बार म्हणजे 0, a इंटू a बार म्हणजे काय होते 0. तसंच बघा आता c इंटू c बार म्हणजे काय येणार, 0 येणार. c इंटू c बार म्हणजे काय येणार आहे 0. तर त्यानुसार आता मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. a इंटू a बार हा झाला 0 आणि 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर काय येते 0. आणि c इंटू c बार म्हणजे पण काय झाला 0च झाला. तर हा 0 आणि हा 0, 0 प्लस 0 0. पहिलं प्रॉब्लेम सॉल्व. y इज इक्वल टू 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. बघा आता प्रॉब्लेम नंबर 2. y इज इक्वल टू b c कॉम्प्लिमेंट d कॉम्प्लिमेंट प्लस a कॉम्प्लिमेंट bd प्लस abd प्लस bc d कॉम्प्लिमेंट प्लस b बार cd प्लस, म्हणजे याला बारला कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणतात हा, a बार b बार c बार d प्लस a b बार c बार d. तर काय करसाल, सर्वात आधी हे जसंच्या तसं लिहूया आणि त्याच्यानंतर याच्यातलं एखादी बघू कॉमन काय काय निघते, पेअर्स अप्लाय करूया. बघा इथं cd आहे, इथं b आहे आणि इथं d आहे. b c d पाहू कुठं आहे, तर इथं b आणि d बार, हा b आणि d बार म्हणजे की या पेअर्स मधून बघा b आणि d बार इथे आहे, b आणि d बार इथे आहे, हा कॉमन निघणार आहे या जोडीतून. त्यानंतर पेअर्स नंबर 2, इथं बघा इथं bd आहे, इथं bd आहे, तर हा bd इथं कॉमन निघेल. अजून कुठं आहे का bd, नाही आहे. चेक करायचे, 2-2च्या पेअर्स अप्लाय होतील. त्यानंतर लास्ट आता इथं बघा इथं cd आहे, इथं cd आहे, मग इथं बघा b बार आणि d आहे, इथे बघा b बार आणि d आहे, इथे b बार आणि d आहे, म्हणजे b बार d b बार d b बार d, म्हणजे याच्यातून b बार d कॉमन निघेल.
याला काय करायचं, जवळ आणायचं. चेक करून घ्यायचं पहिले कॉमन कशातून निघतात ते जवळ आणायचं. म्हणजे कसं येणार, बी सी बार डी आणि हे रेडवालं प्लस बी सी डी बार याला आणलं जवळ. नंतर याच्यात बघा प्लस ए बार बी डी प्लस ए बी डी याला जवळ आणलं. प्लस इथे येते बी बार सी डी प्लस ए बार बी बार सी बार डी प्लस ए बी बार सी बार डी. आता याच्यामधून या दोन पेयर्समधून कॉमन काय निघणार आहे, कॉमन निघणार आहे इथं बी आहे, इथं बी आहे, इथं डी बार आहे, इथं डी बार आहे, इथं सी बार आहे, इथं सी आहे. ओके, तर तो कॉमन नाही निघेल. तर याच्यानुसार इथं निघणार आहे बी आणि डी बार कॉमन. मग अंदर काय राहिलं, सी बार प्लस सी. मग प्लस या जोडीमधून काय बघूया काय कॉमन निघते. इथं बी डी आहे, इथं बी डी आहे, ए बार आणि ए हा वेगळा आहे, तर हा जसाच्या तसाच. इथं राहणार आहे बी डी कॉमन काढलं तर इथं आलं ए बार प्लस ए. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये कॉमन काय निघते बघा, बी बार डी इथे आहे, इथे बी बार डी आहे आणि इथं पण बी बार डी आहे, तर बी बार डी इथं कॉमन निघते. इथे इथे बी बार डी कॉमन काढलं, मग काय राहिलं इथं सी प्लस ए बार सी बार प्लस ए सी बार, हे असे कॉमन निघाले. मग आता आपल्याविषयी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे कसा, ए प्लस ए बार हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. जर ए प्लस ए बार असेल, ए प्लस ए बार असला तर काय होते विद्यार्थी मित्रांनो, 1 होते. ए प्लस ए बार म्हणजे काय होते, 1 होते. जर समजा असं असलं सी प्लस सी बार असलं किंवा सी बार प्लस सी असलं, सारखंच आहे, सी प्लस सी बार असलं तरी हा पण काय होणार आहे, 1च होणार आहे. हा असे फॉर्म्युले आहेत. ए प्लस ए बार म्हणजे 1, सी प्लस सी बार म्हणजे 1. आता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते फॉर्म्युले लिहून दिले नाहीये, पण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युले लिहून दिले होते. तर लक्षात ठेवा, ए प्लस ए बार म्हणजे काय होते, 1 होते. तर त्यानुसार आता इथं कसं येणार आहे, इथे येणार आहे बी डी बार. आता इथं आहे सी प्लस सी बार, सी प्लस सी बार म्हणजे काय होणार, 1 प्लस बी डी ए प्लस ए बार म्हणजे काय होणार, 1 प्लस बी बार डी. आता इथं तर काही होणार नाहीये. सी प्लस इथं किती आहे, ए बार सी आणि त्याच्यानंतर इथं आहे सी बार. तर याच्यातून आपण सी बार जर कॉमन काढला असता तर तोही 1 झाला असता. तर हे बी डी हे ॲज इट इज राहू द्या, बी डी. याच्यातून आपण काय करूया, सी बार कॉमन काढून टाकू. सी बार इथं इथं हा सी जसा तसंच राहू द्या, सी प्लस हा ए पण याच्यातून कॉमन काढला सी, सी बार. इथे सी बार आहे, इथे सी बार आहे, सी बार कॉमन काढला, सी बार कॉमन काढला. मग काय राहिलं, सी बार जर कॉमन काढला तिथं राहिलं ए बार प्लस ए, ए बार प्लस ए. आता बघा बी इंटू डी बार इंटू 1 बी इंटू डी बार प्लस बी डी इंटू 1 बी डी प्लस बी बार डी हे ॲज इट इज, सी प्लस सी बार हे पण जसंच्या तसंच. ए प्लस ए बार म्हणजे काय होते, आताच सांगितलं मी, ए प्लस ए बार म्हणजे 1 होते, तर सी प्लस सी बार म्हणजे काय होणार, 1. हा झाला 1. त्यानंतर इथं राहिलं बी डी बार प्लस बी डी प्लस बी बार डी. आता बघा सी बार इंटू 1 किती होणार, हा सी प्लस सी बार आणि डबल सी प्लस सी बार म्हणजे काय होते, 1 होते. म्हणजे इथं राहिलं बी डी बार प्लस बी डी प्लस बी बार डी आणि सी प्लस सी बार म्हणजे होते 1. नंतर बघा इथं बघा याच्यातून आपण बी कॉमन काढूया. बी काय काढूया, कॉमन. बी जर कॉमन काढला याच्यातून तर इथं राहिलं डी बार प्लस डी आणि इथं राहिलं
बी बार डी इंटू वन बी बार डी, बी बार डी. आता बघा डी बार प्लस डी किती होणार, डी बार प्लस डी पण वनच होईल. डी बार प्लस डी म्हणजे काय होणार आहे, वन येणार आहे. आता डी बार प्लस डी म्हणजे झालं वन इज इक्वल टू वन. तर याच्यानुसार हा बी डी बार प्लस डी म्हणजे वन प्लस बी बार डी, बी बार डी. आता बघा बी इंटू वन म्हणजे किती येते, बी इंटू वन होते बी प्लस बी बार डी, बी इंटू वन म्हणजे बी आणि प्लस बी बार डी. हे इट इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. y इज इक्वल टू, याच्यानंतर आहे की नाही सॉल्व नाही होत. बघा एक वेळा मी अगेन सांगतो. काय केलं, सर्वात आधी आपण पेअर्स अप्लाय केल्या, म्हणजे की पहिली इथं चेक केलं आपण. इथं बघा इथं बी डी होता, इथं बी डी होता, त्याला जवळजवळ आणलं. नंतर इथं बी डी, इथं बी डी, इथं बी डी बी डी जवळ आणलं. इथं बघा बी बार डी, बी बार डी आणि इथं बी बार डी याला जवळ आणलं. मग इथं काय काढलं आपण, पी डी बार कॉमन काढला. इथं राहिलं सी बार प्लस सी, सी बार प्लस सी. मग इथं काही प्लस. नंतर इथं काय काढलं आपण, बी डी, पी डी कॉमन काढला, ए बार प्लस ए. आणि याच्यात कॉमन काढला आपण बी बार डी. इथे बी बार डी आहे, इथे बी बार डी आहे, इथे बी बार डी. मग इथं राहिलं सी प्लस ए बार सी बार प्लस ए बार सी बार. म्हणजे बघा इथं ए बार आणि सी बार प्लस इथं राहिलं ए आणि सी बार. मग आता बघा ए इंटू ए बार म्हणजे होते वन, सी इंटू सी बार म्हणजे वन होते, आणि बी हे ए प्लस ए बार म्हणजे वन, सी प्लस सी बार म्हणजे वन आणि बी प्लस बी बार म्हणजे वन. आता हा बी डी जसाच्या तसा, सी प्लस सी बार म्हणजे काय झालं वन, इथं झाला वन. त्याच्यानंतर बी डी जसंच्या तसंच, ए प्लस ए बार, ए प्लस ए बार म्हणजे काय झालं वन झालं, ए प्लस ए बार म्हणजे काय झालं वन झाला. त्याच्यानंतर हा बी डी जसाच्या तसा, हे सी प्लस ए बार सी प्लस ए सी बार. मग इथे इथे सी बार आहे, इथे सी बार आहे, तर सी बार इथं आपण कॉमन काढला. बाकी सर्व जसंच्या तसं. इथं राहिलं ए बार प्लस ए, आणि ए बार प्लस ए म्हणजे काय होते वन होते, ए बार प्लस ए म्हणजे काय होते एन वन होते. फॉर्म्युल्यामध्ये आहेच आपला, हा झाला वन. मग आता बघा सी बार इंटू वन सी बार, मग आता सी प्लस सी बार म्हणजे काय होणार वन होणार. मग इथं आहे की नाही बघा बी डी बार प्लस बी डी प्लस बी बार डी इंटू वन बी बार डी. मग याच्यातून बघा आता इथे इथं बी आहे, इथं बी आहे, बी कॉमन काढला तर इथं आलं बी बार प्लस डी, बी बार प्लस डी म्हणजे काय होणार वन, आणि बी बार डी, तर बी इंटू वन बी, बी प्लस बी बार डी, इट इज द फायनल आन्सर. याच्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आहे. जर झालं तर थोडंसं करू शकतो आपण. जर समजा आपण इथं ड्युअलिटी थेरम लावला तर डॉटचं काय होऊन जाईल प्लस आणि प्लसचं काय होऊन जाईल मल्टिप्लाय, आणि याने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं तर थोडंसं समोर होते सॉल्व. जर आपण जर हे केला तर याच्या समोर होते. बघा ड्युअलिटी थेरम जर समजा आपण इथं लावला, ड्युअलिटी थेरम, त्याच्यानुसार जर मग याचं काय होऊन जाणार आहे प्लसचं, म्हणजे प्लस असेल तर डॉट होऊन जाईल आणि डॉट असेल तर प्लस होऊन जाईल, म्हणजे बी बार प्लस डी होऊन जाईल. आणि त्याच्यानुसार बघा आता याचा मल्टिप्लाय केला बी इंटू बी बार बी डॉट बी बार प्लस बी इंटू बी डी, इथं झाला बी डी. तर आता बी इंटू बी बार फॉर्म्युला आपल्यापाशी, बी इंटू जर बी बार असला तर झिरो होते, म्हणजे की फॉर्म्युला आपल्यापाशी असा आहे ए इंटू ए बार म्हणजे झिरो होते, ए इंटू ए बार म्हणजे काय ते झिरो. तर बी इंटू बी बार काय होणार आहे, हे होणार आहे झिरो प्लस बी डी. दिस इज द फायनल आन्सर. हा ड्युअलिटी थेरम आहे. इथं ड्युअलिटी थेरम यूज केला तर फायनल आन्सर आहे बी डी. दिस इज द फायनल आन्सर बी डी. याच्यानंतर हे सॉल्व होणार नाही. काय केलं डॉटचा प्लसचा डॉट आणि डॉटचं प्लस, नंतर याच्यासोबत मल्टिप्लाय केलं तर हे झिरो होऊन जाईल, आणि इथं बी इंटू डी बी डी. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा
आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 3. y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ इन ब्रॅकेट AB कॉम्प्लिमेंट प्लस A कॉम्प्लिमेंट प्लस AB. तर याला घ्यायचं गिवन y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटमध्ये आहे कॉम्प्लिमेंट ऑफ A कॉम्प्लिमेंट प्लस AB. आता इथं जर सर्व ब्रॅकेटवर जर कॉम्प्लिमेंट असला तर इथं लावतो आपण डी मॉर्गन थेरम. तर इथं म्हणूया बाय युजिंग डी मॉर्गन थेरम. आता डी मॉर्गन थेरम काय आहे, जर इथं ए बी आहे आणि याच्यावर कॉम्प्लिमेंट असला तर आपण असं लिहू शकतो ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. प्लस असलं तर डॉट, आणि जर समजा असा असला ए बी बार असला तर याला समजू शकता ए बार प्लस बी बार. डॉट असलं तर प्लस. हा डी मॉर्गन थेरम आहे आपला. तर याच्यानुसार इथं बघा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट आहे ए बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट प्लस ए बी. तर इथे येणार आहे वाय इज इक्वल टू पहिले याला येईन ए बी कॉम्प्लिमेंट आणि इथं डबल कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट आहे आणि हा, मग इथं प्लस आहे तर काय येणार आहे डॉट. मग इथे येणार आहे ए कॉम्प्लिमेंट आणि त्याच्यानंतर हा डबल कॉम्प्लिमेंट. प्लस आहे तर काय येणार आहे डॉट. पण इथं ए बी आहे, लक्षात ठेवा ए बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे याला असं लिहिसाल तुम्ही इन ब्रॅकेट ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. हे बाई डॉट आहे ना, ए बी आहे, ए बी म्हणजे ते ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि हा कॉम्प्लिमेंटमध्ये. तर त्याच्यानुसार बघा आता डबल कॉम्प्लिमेंट असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे की जर समजा ए डबल कॉम्प्लिमेंट असला तर त्याला ए म्हणतो आपण. तर इथं ए बी आहे डबल कॉम्प्लिमेंटमध्ये, इथं आहे ए बी डबल कॉम्प्लिमेंटमध्ये, तर या हा ए बी होऊन जाईल. त्यानंतर ए डबल कॉम्प्लिमेंटमध्ये आहे तर हा ए होऊन जाईल. त्यानंतर इथं हे ॲज इट इज ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट, हे जसंच्या तसं. आता फॉर्म्युला आपल्याकडे अजून आहे की ए डॉट ए म्हणजे 1 होते, ए डॉट ए म्हणजे ए होते, सॉरी ए डॉट ए असेल तर काय होणार ए होणार. तर ए डॉट ए म्हणजे होणार आहे ए डॉट ए म्हणजे काय होते ए होते. तर इथे येणार आहे ए बी. आता ए डॉट ए म्हणजे हा झाला ए बी इन ब्रॅकेट ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. हा आणि हा हे दोघं मिळून झाला हा ए. त्यानंतर या ए बीनं मल्टिप्लाय करूया ए बी इंटू ए कॉम्प्लिमेंट. तर इथे येईन ए बी ए कॉम्प्लिमेंट आणि ए बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. तर ए बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे ए इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे 0 होते आणि बी इंटू बी कॉम्प्लिमेंट म्हणजे पण काय होणार आहे 0. तर हा आणि हा 0, हा आणि हा 0 म्हणजे की दोन्ही साईडला काय येणार आहे 0च येणार आहे. त्याच्यामुळे फायनल आन्सर येणार आहे याचं 0 प्लस 0 आणि 0 प्लस 0 येते 0. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसंच बघा प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ, आता इथं आहे ए, इथं आहे बी कॉम्प्लिमेंट त्यानंतर प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कंप्लीट. इथे येते ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा. सर्वात आधी सेम गिवन घेसाल तुम्ही y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट. त्यानंतर इथं लिहिसाल ए बी ए कॉम्प्लिमेंट बी. इथं होणार आहे डी मॉर्गन्स थेरम अप्लाय बाय युजिंग डी मॉर्गन्स थेरम. आता डी मॉर्गन्स थेरम काय की जर ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल तर आपण म्हणू शकतो ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. प्लस असला तर मल्टिप्लाय आणि ए डॉट बी असलं कॉम्प्लिमेंट तर याला म्हणू शकतो तुम्ही ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. त्याच्यानुसार आता इथं हा थेरम अप्लाय केला तर सर्वात आधी काय करूया, पहिले या ब्रॅकेटला आपण स्पेशल देऊया म्हणजे की एक स्टेप बाय स्टेप जाऊ. तर इथं वाय इज इक्वल टू
ए बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट, याला स्पेशल दिला कॉम्प्लिमेंट, इथं की डॉट आहे तर इथं आलं प्लस, त्यानंतर ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट, इथं पण दिला कॉम्प्लिमेंट. नंतर हा जो कॉम्प्लिमेंट आहे याला देऊ, हा याला देऊ, हा याला देऊ, ह्या याला देऊ. प्लस असेल तर काय होणार आहे डॉटमध्ये, आणि प्लस असेल तर काय होणार आहे डॉट. हा प्लस जसाच्या तसा राहील. आता हा प्लस काय राहणार आहे जसाच्या तसा. म्हणजे कसं येणार इथं ए बी कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए बी कॉम्प्लिमेंट प्लस आहे तर काय येणार आहे डॉट. त्याच्यानंतर इथे येणार आहे ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट, हे असं येईल प्लस, आणि हे पहा ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट, इथं असा कॉम्प्लिमेंट आहे, हा याचा वरचा आणि हा वरचा. तसंच बघा इथं पण, इथं येणार आहे ए बी कॉम्प्लिमेंट प्लस आहे तो डॉट, आणि इथं ए कॉम्प्लिमेंट बी आणि याचा कॉम्प्लिमेंट, हे असं येणार. इथं पण डिमॉर्गन्स थेरम अप्लाय होणार आहे. आता इथं डिमॉर्गन्स थेरम कसा अप्लाय होणार आहे, इथे येणार आहे ए कॉम्प्लिमेंट डॉट आहे तर प्लस, आणि इथे बी डबल कॉम्प्लिमेंट, हा कॉम्प्लिमेंट आणि अजून एक कॉम्प्लिमेंट आहे, इथं डॉट आहेच. इथं पण आहे की नाही डिमॉर्गन्स थेरम, ए कॉम्प्लिमेंट आणि अजून एक कॉम्प्लिमेंट प्लस बी डबल कॉम्प्लिमेंट, डिमॉर्गन्स थेरम आपण अप्लाय केला. त्यानंतर प्लस इथं पण डिमॉर्गन्स थेरम अप्लाय होणार आहे, ए कॉम्प्लिमेंट इंटू आहे तर प्लस बी कॉम्प्लिमेंट, नंतर डॉट आहे तर प्लस येईल, मला डॉट आहे तर काय येणार आहे प्लस. नाही एक मिनिट इथं इथं तो डिमॉर्गन्स थेरम नाही आहे, इथं डॉट असेल ना, इथं एक डॉटला बार नसल्यामुळे हा जसा तसा असेल. मग इथं बघा इथे येणार आहे ए डबल कॉम्प्लिमेंट प्लस बी बी कॉम्प्लिमेंट असं येणार आहे. त्यानंतर आपला डबल बार असला तर तोच येते. फॉर्म्युला असा आहे ए डबल बार असेल म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट असेल तर काय येते ए येते. तर याच्यानुसार आता बघा ए कॉम्प्लिमेंट प्लस बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे बी, ए डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे ए, बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे बी. आता इथं ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट हे जसं आहे तसं, ए डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. नंतर काय करसाल या ए कॉम्प्लिमेंटने याच्यासोबत मल्टिप्लाय करसाल, या बी मग त्याच्यानंतर मग याच्यासोबत मल्टिप्लाय, याने याच्यासोबत मल्टिप्लाय, याने याच्यासोबत मल्टिप्लाय. म्हणजे कसं येणार आहे ए कॉम्प्लिमेंट इंटू ए म्हणजे येणार आहे ए कॉम्प्लिमेंट इंटू ए, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी तर प्लस ए कॉम्प्लिमेंट इंटू बी, त्यानंतर प्लस बी कॉम्प्लिमेंट इंटू ए म्हणजे ए इंटू बी, ए इंटू बी, बी इंटू ए, ए बी, आणि बी इंटू बी, बी डॉट बी, बी डॉट बी. नंतर प्लस इथं मल्टिप्लाय करूया यानं ए कॉम्प्लिमेंट इंटू ए कॉम्प्लिमेंट इंटू ए प्लस ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, त्यानंतर बी कॉम्प्लिमेंट इंटू ए म्हणजे ए कॉम्प्लिमेंट ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, आणि बी कॉम्प्लिमेंट इंटू बी तर इथे बी कॉम्प्लिमेंट इन बी कॉम्प्लिमेंट, हे असं येणार. त्याच्यानंतर फॉर्म्युले बघा, फॉर्म्युला असा आहे ए इंटू म्हणजे ए कॉम्प्लिमेंट इंटू ए असला तर काय येते झिरो, ए इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होणार आहे झिरो, म्हणजे हा झिरो होऊन जाईल. त्यानंतर हे इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हा झिरो होऊन जाईल. त्यानंतर बी इंटू ए इंटू ए कॉम्प्लिमेंट, ए इंटू ए कॉम्प्लिमेंट अजून कुठं आहे का नाही आहे, इथं नाही आहे. ए इंटू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हा झिरो होऊन जाईल. तसंच बघा बी इंटू बी म्हणजे काय होते वन, बी इंटू बी म्हणजे काय होते वन. तसाच बी बार इंटू बी बार म्हणजे काय होणार आहे बी बार, काय येणार आहे बी बार इंटू बी बार बी बार, आणि बी इंटू बी म्हणजे वन नाही होत सॉरी, इथं बी इंटू बी म्हणजे बी होते, आणि बी बार इंटू बी बार म्हणजे होते बी बार. तर त्याच्यानुसार ए इंटू ए बार म्हणजे झिरो प्लस ए बार बी प्लस ए बी, आणि बी इंटू बी बार म्हणजे बी, मतलब सेम आहे प्लस. त्यानंतर ए इंटू ए बार म्हणजे झिरो, इथं ए बार बी बार
इथं ए बार बी बार आणि बी बार प्लस बी बार इंटू बी बार म्हणजे बी बार, हा आला बी बार. त्यानंतर बघा काही कॉमन निघते का चेक करू. इथे बी आहे, इथे बी आहे, बी आहे, बी ले कॉमन काढून टाकू. बी ले काय काढलं कॉमन. मग इथं काय राहिलं, हा बी ले कॉमन काढलं तर इथं राहिलं ए बार प्लस ए प्लस 1. इथं काही कॉमन निघते का, इथं बी बार कॉमन निघते. तर बी बारला जर कॉमन काढला तर इथं राहिलं ए बार प्लस ए प्लस 1. त्यानंतर लक्षात ठेवा फॉर्म्युला आपल्याकडे की 1 प्लस ए बार असला तर तो 1 होते. तो काय होते 1. तर त्याच्यानुसार हा बी जसा तसाच ए बार प्लस ए प्लस 1 म्हणजे हा 1 होऊन जाईल, प्लस बी ए बार प्लस ए प्लस 1 म्हणजे हा 1 होऊन जाईल, बी इंटू 1 बी प्लस बी इंटू 1 बी, आणि बी प्लस बी किती होते 1 होते. हा बार आहे, सॉरी बी प्लस बी बार म्हणजे 1 होते. हा एक अजून फॉर्म्युला लक्षात ठेवता. हे मी लिहून दिले जात सर्व फॉर्म्युले. ए प्लस ए बार म्हणजे काय होते 1. तसंच मग बी प्लस बी बार म्हणजे काय येणार आहे 1 होणार आहे. आणि प्रॉब्लेम इज सॉल्व. याचा आन्सर आलेला आहे 1. एक वेळा अगेन सांगतो मी हे प्रॉब्लेम, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं म्हणून एक वेळा अगेन एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम नंबर 4, y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कंप्लीट ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी. गिवन घेतला आपण y इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट इंटू ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी. बाय युझिंग डिमॉर्गन्स थेरम प्लस असला तर डॉट, डॉट असला तर प्लस, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट. बघा ह्या सर्वांच्या डोक्यावर आहे, तर पहिली याच्या डोक्यावर दिलं या ब्रॅकेटचे आणि या डोक्याच्या ब्रॅकेटवर, आणि इथं प्लस दिलं. बघा इथं प्लस दिलं. मग आता की नाही इथं प्लस आहे तर इथं होऊन जाईल डॉट, याच्या डोक्यावर म्हणजे कॉम्प्लिमेंट, याच्या डोक्यावर कॉम्प्लिमेंट, याच्या डोक्यावर कॉम्प्लिमेंट, याच्या डोक्यावर कॉम्प्लिमेंट. मग डबल इथं की नाही काय डॉट आहे तर डॉट आहे तर प्लस, याच्या डोक्यावर कॉम्प्लिमेंट, इथं डबल कॉम्प्लिमेंट झालं. याच्या इथं डबल कॉम्प्लिमेंट, इथं डबल कॉम्प्लिमेंट, इथे हा होता ना म्हणून डबल डबल. इथं याच्या डोक्यावर कॉम्प्लिमेंट डॉट आहे तर प्लस, आणि त्यानंतर हा डॉट जसा तसाच इथं पण, इथं डबल कॉम्प्लिमेंट डॉट आहे तर प्लस डबल कॉम्प्लिमेंट. त्यानंतर डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे तेच होते, बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे बी, बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे बी, हे ॲज इट इज, आणि ए डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे ए. नंतर मल्टिप्लाय केलं ए बार इंटू ए बार इंटू ए बार इंटू बी, ए बार बी, बी बार इंटू ए बी बार ए बी, आणि बी इंटू बी बार बी इंटू बी. आता ए बार इंटू ए बार ए बार इंटू बी बार, ए बार इंटू बी बार इंटू ए बी बार, आणि बी बार इंटू बी बार. नंतर बघा ए बार डॉट ए म्हणजे 0, बी बार डॉट बी म्हणजे बी होईल, आणि बी बार डॉट बी बार म्हणजे बी बार डॉट बी बार म्हणजे बी बार होते. तर इथं बघा ए बार डॉट ए म्हणजे 0, हे ॲज इट इज, हा ए बी पण ॲज इट इज, बी बार डॉट बी म्हणजे बी होते, ए बार डॉट ए म्हणजे 0, हा ए बी बार इथं ए बी बार ॲज इट इज, आणि बी बार डॉट बी बार म्हणजे बी. नंतर काय केलं इथं मग काय केलं आपण सिंपल आहे, इथे बी आहे, इथे बी आहे, इथे बी आहे, बी कॉमन काढला ए प्लस 1. इथं बघा बी बार कॉमन काढला ए प्लस 1 म्हणजे हा 1 होऊन जाते, 1 प्लस ए प्लस ए प्लस ए बार म्हणजे 1. तर हा 1 झाला, हा 1 झाला, बी इंटू 1 बी बार इंटू 1 बी बार, आणि बी प्लस बी बार म्हणजे होते 1. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर 4 इज द कम्प्लिटेड. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 आहे y इज इक्वल टू ए इंटू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, इथं पण कॉम्प्लिमेंट आहे पूर्ण याला, इंटू बी डॉट ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, आणि इथं कॉम्प्लिमेंट. हे असं प्रॉब्लेम आहे. तर सर्वात आधी काय कराल विद्यार्थी मित्रांनो, इथं बाय युझिंग डिमॉर्गन्स थेरम अप्लाय करूया. काय करूया, बाय युझिंग डिमॉर्गन्स थेरम. बाय युझिंग डिमॉर्गन थेरम. आता डिमॉर्गन थेरम काय आहे की जर समजा ए डॉट बी कॉम्प्लिमेंट असेल तर आपण तुम्ही याला म्हणू शकता ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. आणि दुसरं आहे
की जर ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल तर आपण याला म्हणू शकतो ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. हा असा डिमॉर्गन्स थेरम आहे. तर हा आपण अप्लाय करूया. आता हा जर अप्लाय केला तर कसं येणार, y इज इक्वल टू इथे येणार ए कॉम्प्लिमेंट डॉट आहे ते येणार प्लस, इथे येणार आहे ए बी कॉम्प्लिमेंट होता याला डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे डॉट आहे तर प्लस झाला आणि इथं ए बी डबल कॉम्प्लिमेंट याला ब्रॅकेट देऊ. हा डॉट जसा आहे तसाच. इथे येणार आहे बी कॉम्प्लिमेंट डॉट आहे तर प्लस आणि इथे येणार आहे ए बी चा डबल कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर ए बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय येते, कॉम्प्लिमेंट चला जाईल. वाय इज इक्वल टू इथे येणार ए बार डबल म्हणजे होते तेच होते राहते ए बी, नंतर बी बार आणि इथे राहणार आहे ए बीच. सिम्पल. मग या ए बीनं काय करसाल तुम्ही मल्टिप्लाय करसाल, म्हणजे या ए बारने याच्यासोबत मल्टिप्लाय करू सर्वसोबत, मग ए बीनं मल्टिप्लाय करूया. म्हणजे कसं येणार वाय बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार, इथे येणार ए बार इंटू बी बार प्लस ए बार इंटू ए बी, तर इथे येणार ए बार इंटू ए बी, नंतर ए बी इंटू बी बार, ए बी इंटू बी बार आणि ए बी इंटू ए बी, ए बी इंटू ए बी. आता फॉर्म्युले बघा. फॉर्म्युले अशात जर ए डॉट इंटू ए असला तर ए होते, हा पहिला फॉर्म्युला. आणि सेकंड फॉर्म्युला असा आहे की जर समजा ए बार इंटू ए आला तर हा झिरो होते, हा काय होते झिरो. आता हे दोन फॉर्म्युले आपण यूज करूया. तर याच्यानुसार इथे येणार वाय इज इक्वल टू, इथं तर काहीच नाही होणार आहे, ए बार बी बार जसं या तसंच राहणार. ए बार इंटू ए बार इंटू ए म्हणजे झिरो, हा झाला झिरो, प्लस बी बार इंटू बी बार हा झाला झिरो, प्लस आणि ए डॉट ए म्हणजे ए, तर ए बी डॉट ए बी म्हणजे हा ए बी होऊन जाईल. म्हणजे आपलं असं आलेलं आहे वाय इज इक्वल टू ए बार बी बार प्लस ए बी प्लस काय आलेलं आहे ए बी आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथं बघा काय होणार आहे, ए बार बी बार प्लस ए बी. तर याला तुम्ही असं लिहू शकता, जर समजा आता आपण याचं जर समजा ड्युलॅरिटी थेरम लावला, इथं ड्युलॅरिटी थेरम लागते. कोणता थेरम ड्युलॅरिटी. आता ड्युलॅरिटी थेरम कसा आहे बघा, ड्युलॅरिटी थेरम नुसार फक्त की आपण चिन्ह बदलवतो. काय बदलवतो, चिन्ह बदलवतो. म्हणजे की बघा ए बार हा डॉट आहे तर प्लस होऊन जाईल, प्लस बी बार प्लस आहे तर डॉट होऊन जाईल. त्यानंतर इथं येणार ए प्लस बी, काय येणार आहे ए प्लस बी. नंतर आता काय करसाल, प्लस आहे तर डॉट, डॉट आहे तर प्लस, मग नंतर या बारने याच्यासोबत मल्टिप्लाय करा, म्हणजे येणार ए बार इंटू ए बार इंटू बी, ए बार इंटू बी, बी बार इंटू ए म्हणजे की ए इंटू बी बार आणि बी बार इंटू बी, बी बार इंटू बी, बी बार इंटू बी. आता बघा ए बार डॉट ए बार म्हणजे झिरो होऊन जाईल. त्यानंतर हे ए बार बी प्लस ए बी बार आणि बी बार डॉट बी बार म्हणजे होते झिरो, बी बार डॉट बी बार म्हणजे काय होते झिरो. म्हणजे फायनल आन्सर किती आलेला आहे, फायनल आन्सर आला आपलं ए बार बी प्लस ए बी बार. एखादा फॉर्म्युला आहे का चेक करतो मी, असा की जर समजा ए बार बी प्लस ए प्लस बी बार, तर याच्यानुसार लक्ष द्या. आता ए बार बी प्लस ए बार बी प्लस ए बी बार, याला तुम्ही असं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, ए बार बी प्लस ए बी बार म्हणजे याला म्हणू शकता तुम्ही ए
प्लस बी, याला काय म्हणू शकता तुम्ही, ए प्लस बी. म्हणजे बघा ए बार प्लस ए म्हणजे ए होते आणि बी बार प्लस बी म्हणजे काय होते, बी होते. आता तुम्ही म्हणता सर कसं काय लिहिलं हे, बघा आपल्यापाशी फॉर्म्युला आहे ए बार प्लस ए म्हणजे काय होते, ए होते. मग आता मग बी बार प्लस बी म्हणजे काय होणार, बी होणार. तर आता आपण याची ॲडिशन केली, चेक करा. आता ॲडिशन हा, ए बार बी प्लस ए बी बार, त्याची ॲडिशन केली तर इथं काय येणार, बी बार प्लस बी म्हणजे काय येणार, बी होणार. मला असेल प्लस आणि ए बार प्लस ए म्हणजे काय होणार, ए. म्हणजे याचा फायनल आन्सर आहे ए प्लस बी. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच कम्प्युटर, आय टी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल त्यांच्यापर्यंत हा पोचवा. आपला बुलियन अल्जेब्रा हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिक गेट्स घेऊया. धन्यवाद.